यानंतर एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नरिमन पॉइंट ते कुलाबा कनेक्टरसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे। मुंबईत कुलाबा ते नरिमन पॉइंट दरम्यान सी लिंक उभारला जाणार आहे। समुद्रावरती 1.6 किलोमीटर सेतू उभारला जाणार आहे आणि याच सेतू उभारण्यासंदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणार आहे। मुंबईत नरिमन पॉइंट ते कुलाबा कनेक्टरसाठी एक बैठक बोलावली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। कुलाबा ते नरिमन पॉइंट दरम्यान 1.6 किलोमीटर लांबीचा सी लिंक उभारला जाणार आहे आणि याच सागरी सेतू उभारण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आहेत फोन लाईन वरती। तुषार, आज जी महत्त्वाची बैठक होतीये कुलाबा ते नरिमन पॉइंट दरम्यानच्या सीलिंगसाठी काय माहिती? श्वेता, कुलाबा ते नरिमन पॉइंट दरम्यान एक नवा सीलिंग उभारण्यात येणार आहे। समुद्रावर साधारणतः 1.6 किलोमीटरचा सेतू उभारण्यावर ही चर्चा होणार आहे आणि थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रमुख अधिकाऱ्यांचा या बैठकीमध्ये सहभाग असेल। तिसरा सागरी सेतू हा मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे नेमक्या कोणकोणत्या परवानग्या या सागरी सेतू संदर्भात हव्यात, पर्यावरण विभागाची परवानगी असणार आहे। केंद्र सरकार त्या संदर्भात देखील आपल्याला स्वतः केंद्र सरकारशी संवाद साधताना येत्या काळात पाहायला मिळणार आहेत। बिलकुल तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।